पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सन 1857च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले। अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग 14 वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्य क्रांतिकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांची 234वी जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात विधायक उपक्रमांनी साजरी होताना दिसून येत आहे। नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात मुख्यमंत्री सन्मान यात्रा काढण्यात येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रामोशी बेडर समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या, त्याबद्दल देवाभाऊंचे आभार मानण्यासाठी आणि रामोशी बेडर समाजाच्या पूर्ण झालेल्या मागण्यांविषयी जनजागृती करण्यासाठी ही मुख्यमंत्री सन्मान यात्रा महाराष्ट्रभर प्रवास करत आहे। आज पंढरपूर येथे जिल्हा सोलापूर येथे मुख्यमंत्री सन्मान यात्रेचे आगमन झाले। यावेळी मुख्यमंत्री सन्मान यात्रेचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली रामोशी बेडर समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या, त्याबद्दल देवाभाऊंचे आभार मानण्यासाठी आणि रामोशी बेडर समाजाच्या पूर्ण झालेल्या मागण्यांविषयी जनजागृती करण्यासाठी ही यात्रा महाराष्ट्रभर प्रवास करणार आहे। मुख्यमंत्री सन्मान यात्रा पंढरीत दाखल होताच महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथे आयोजित नरवीर राजे उमाजी नाईक जयंती अभिवादन सोहळ्यावेळी व्यासपीठावर जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे, युवक नेते प्रणव परिचारक, जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अंकुश जाधव सर, भाजपचे पंढरपूर तालुका अध्यक्ष सुभाष मस्के, प्रदीप हाके, विश्वजित चव्हाण, जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अंकुश जाधव सर, अक्षय वाडकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील काका चव्हाण, युवा नेते अजित शिरतोडे, तुकाराम नाना जाधव, महेंद्र जाधव, महेंद्र मदने, मोहन घाडगे, बाळासाहेब चव्हाण, सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष सागर जाधव यासोबतच जय मल्हार क्रांती संघटनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यासह पंढरपूर येथील युवक बांधव, माता भगिनी, ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की थोडं ताकदीने, छत्रपती शिवाजी महाराज की, आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचा। आज या पंढरपूरच्या भूमीमध्ये विठ्ठलाच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी, यामध्ये दुसऱ्यांदा या ठिकाणी कार्यक्रम करता येण्यासाठी खऱ्या अर्थानं माझं भाग्य या ठिकाणी लाभलं, मला भाग्य लाभलं। खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाकरता उपस्थित या तालुक्याचे युवा नेते प्रवन परिचारकजी, मालक, भाजपाचे तालुका अध्यक्ष, माझे मित्र सुभाष मस्के सर, रमेश हके साहेब, विश्वजित चव्हाण अध्यक्ष, अक्षय वाडकर, विलास चव्हाण सर, अंकुश जाधव सर, सुनील काका जाधव, अजित शिरतोडे, सागर जाधव, तुकाराम नाना चव्हाण,
कल्याण बंडलकर, सतीश चव्हाण, दत्तात्रय जाधव, अजिनाथ जाधव, महेश चव्हाण, शंकर जाधव, महेश मदने, मोहन गाडगे, संभाजी चव्हाण, सर्व आयोजक. खऱ्या अर्थाने हे आयोजकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. जी मिरवणूक झाली, खऱ्या अर्थानं जी अपेक्षित सर्व आपल्या समाजाला होती किंवा इतर समाजाला होती अशा पद्धतीने जोरदार या ठिकाणी ती मिरवणूक झाली. खऱ्या अर्थानं आयोजकांचं, सर्व तरुणांचं, जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं टाळ्या वाजून या ठिकाणी आपण मनापासून त्यांचं स्वागत करायचं आहे. आज या पावनभूमीमध्ये आपण आपली मुख्यमंत्री सन्मान यात्रा या ठिकाणी पोहोचलेली आहे. सकाळपासून आपला हा तिसरा कार्यक्रम आहे. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची 7 सप्टेंबरला जयंती साजरी झाली आणि त्या ठिकाणी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ त्या कार्यक्रमाकरता उपस्थित होते. त्यांनीच या ठिकाणी रथाचं उद्घाटन केलं आणि महाराष्ट्रभर आपण ही मुख्यमंत्री सन्मान यात्रा चालू केलेली आहे. पुणे जिल्हा झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये आता 3 दिवस आपण या ठिकाणी आहे. उद्या जत तालुका असन, सांगली वगैरे, कोल्हापूर असं करत करत आपण शिरूरला 30 तारखेला आपली सभा आहे आणि शेवटची सन्मान यात्रा आपली मुंबई या ठिकाणी सांगता सभा होणार आहे. ती सर्वांनी नोंद घ्या, कारण त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना पोचायचं आहे. आद्य क्रांती राजे उमाजी नाईक या रामोशी समाजामध्ये जरी जन्माला आलेले असले तरी ह्या देशामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये पहिला फासावर जाणारा वीर पुरुष म्हणून त्यांची त्या ठिकाणी इंग्रजांनी सुद्धा आद्य क्रांतीवर त्या ठिकाणी म्हणलेला आहे. रामोशी बेडर समाज हा महाराष्ट्रामध्ये 70 लाख समाज आहे आणि या समाजामध्ये, ह्या 70 लाख समाजाची अवस्था इथून मठमागच्या काळामध्ये जेवढे सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये आले त्या सरकारने ह्या समाजाला मातीखाली गाडण्याचं काम केलं. आमच्या महापुरुषांना मातीखाली गाडण्याचं काम केलं. 2014ला ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ झाले. जेवढ्या स्वातंत्र्य काळानंतर आमच्या मागण्या होत्या सरांनी आपल्याला सांगितलं आणि ह्या रथावरती सुद्धा आपण ज्या मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत त्या सर्व आपण JR कसे निघले, काय निघले, सर्व आपण त्या ठिकाणी रथावरती टाकलेला आहे. त्यामुळं ज्या मागण्या पूर्ण झाल्या ह्या आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांच्या असन किंवा इतर सर्व 9 मागण्या आपल्या पूर्ण झाल्या आणि त्या मागण्या फक्त या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊने केले. खऱ्या अर्थानं देवाभाऊ करता या ठिकाणी आपल्याला टाळ्या वाजवल्या पाहिजेत. ह्या समाजाला डावलण्याचं काम आतापर्यंत सर्वांनी केलं. 2014 पर्यंत आपण अनेक जेवढे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस असन किंवा इतर पक्ष असन, आपण त्यांची सेवा करत राहिलो, पण आपल्याला त्यांनी कधीही न्याय दिला नाही. आपल्याला उलट गुन्हेगार ठरवलं. आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही आपल्या डोक्यावरती हात ठेवला नाही. आपल्याला मान सन्मान कधी दिला नाही. ह्या समाजाचं एवढं मोठं योगदान ह्या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये आहे. अनेक राजे महाराजे या भारतामध्ये आमचे जन्मलेले आहेत. ह्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचा 3रा डोळा बहिर्जी नाईक ह्या रामोशी बेडर समाजामध्ये जन्माला आला. ह्या समाजामध्ये दैवत आमचं बेडर कनप्पा जन्माला आले. ह्या समाजामध्ये आद्य क्रांती राजे उमाजी नाईक जन्माला आले. ह्या समाजामध्ये सिंदूर लक्ष्मण जन्माला आले. 40 महापुरुष ह्या भारताकरता फासावरती जाणारी एकमेव जात आहे इतिहासामध्ये, ती म्हणजे रामोशी बेडर समाज. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. आणि या समाजाची एवढी मोठी दुरावस्था
ज्या समाजाला लाखो एकर जमिनी आपल्याला वतनी दिल्या, त्या वतनी जमिनी आमच्याकडे राहिल्या नाही. आम्हाला राहण्याकरता जमिनी नाही, आम्हाला कुठलं मान सन्मान नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ 2014ला झाले. आपण आंदोलनं केली, त्यांच्या समोर आपण गेलो, जेवढ्या मागण्या आपण मांडल्या होत्या त्या सर्व मागण्या आपल्या पूर्ण झाल्या. आणि आपल्याला मान सन्मानाने ह्या महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला इज्जत मिळायला लागली. आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी उमाजी नाईकांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो, पण भारताचे पंतप्रधान सुद्धा त्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी मानवंदना देतात. ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी मानवंदना देतात. आपल्या तालुक्यामध्ये पोलीस स्टेशन असेल किंवा शाळा असतील किंवा नगरपालिका असतील किंवा कुठलेही त्या ठिकाणी शासकीय निमशासकीय कार्यालय असतील, हे सर्व त्या ठिकाणी मानवंदना देतात. त्याचं कारण एकच आहे, एकमेव देवाभाऊ. म्हणून आम्ही या ठिकाणी सन्मान यात्रा देवाभाऊच्या नावाने चालू केलेल्या आहे. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की रामोशी बेडर समाजाकरता अनेक गोष्टी देवाभाऊने केल्या. आमचा एक पहिल्यापासून एक आमचा एक प्रत्येक जुन्या माणसांचे आमचं म्हणणं आहे किंवा आमचा एक रूल आहे की जे आमच्या सगळं इमानदारीने वागत्यान त्याच्याकरता आम्ही मुंडकही कापून देऊ. आमचा इतिहास आहे. जे आमच्या संग गद्दारी करत्यान त्यांचं मुंडकही आम्ही कापायला कधी मागं पुढं फिरणार नाही, अशी आमची जात आहे. आणि म्हणून इमानदारीशी इमानदारी आणि गद्दारांशी गद्दारी आपण या ठिकाणी आपला पहिलंही चालत आलेला आहे आणि आताही त्याच पद्धतीने आपण वागत आहे. इमानदार आपल्या संग एक फक्त सरकार वागलं, ती म्हणजे भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार. आणि देवाभाऊ त्यांच्याकरता जे काही करावं लागेल ते आम्ही करणार आहे. आमच्या गोरगरीब जनतेला हातामध्ये मोबाईल नाहीये, त्यामुळे त्यांना कळत नाही काय महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. त्यामुळे या रथाच्या माध्यमातून, या गाण्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या समाजापर्यंत जातोय, त्या समाजाला समजून सांगतोय आमचे काय काय मागणी पूर्ण झालेल्या आहेत. खऱ्या अर्थानं या ठिकाणी अनेक लोक देवाभाऊने फक्त रामोशी समाजाकरताच केलेलं नाही, अनेक समाजांकरता केलेलं आहे. आपण या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की देवाभाऊने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजाकरता केलं, अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठा समाजाकरता केलं, रामोशी समाजाकरता महामंडळ केलं, गुरव समाजाकरता महामंडळ केलं, लोणारी समाजाकरता महामंडळ केलं, लोहार समाजाकरता महामंडळ केलं, नाभिक समाजाकरता महामंडळ केलं, लिंगायत समाजाकरता महामंडळ केलं, वडार समाजाकरता महामंडळ केलं, परशुराम महामंडळ केलं. अनेक 19 महामंडळ आपल्या बहुजन समाजाकरता केली. म्हणून देवाभाऊ आमचा देव आहे असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तर्कवितर्क निघत आहे. ओबीसी समाजाचे काही मोर्चे त्या ठिकाणी चालू आहे. मी ओबीसी समाजामध्ये आपला समाज आहे किंवा इतर आपला समाज आहे. ओबीसी समाजावरती या मधला जो JR निघाला त्याच्या माध्यमातून ओबीसी समाजावरती अन्याय या ठिकाणी झाला असा महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहे. त्या ठिकाणी चर्चा होत आहे. पण आपण या ठिकाणी मी ठामपणे या ठिकाणी विठ्ठलाच्या मंदिरासमोर सांगतो की विठ्ठलाला आम्ही जेवढं मानतो तेवढंच आम्ही देवाभाऊला मानतो. आमचा इतिहास आम्हाला विश्वास आहे की आमचा देवाभाऊ आमच्या समाजावरती, आमच्या बहुजन समाजावरती, आमच्या ओबीसी समाजावरती कधीही अन्याय होऊन देणार नाही. आमचा अधिकार कधीही दुसऱ्याला देणार नाही. आपल्याला बाकीच्यांना जे काय दिलं त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही. आपण त्यांचं काय JR निघला किंवा कुठलं काय निघलं याच्याशी काय मतलब नाही. त्यांचं त्यांना लकलाभ त्यांना मिळू द्या. त्यांचे कुटुंबामध्ये सुद्धा गोरगरीब आहेत, पण त्याच्यामध्ये आपल्या ताटातलं त्या ठिकाणी देणार नाही असं देवाभाऊने जसा शब्द दिला त्या पद्धतीने आपण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की त्याच पद्धतीने हे केलेलं आहे. आपण या ठिकाणी समाजाला मी एवढंच सांगेन की अनेक मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. समाजामध्ये आपल्याकडे धन दौलत काही देण्याकरता देवाभाऊला नाही आहे. आपल्याला कुठलंही आपण त्यांच्याकरता काही करू शकत नाही. आपण मतदान देऊ शकतो, एवढंच करू शकतो, बाकी काय करू शकत नाही. मला या ठिकाणी आपल्या समाजाला सांगायचं आहे, देवाभाऊवरती अनेक लोकांचं त्या ठिकाणी म्हणजे एकदम टार्गेट करण्याचा प्रयत्न देवाभाऊला चाललेला आहे.
पण रामोशी समाजाला जसं आता परिचारक मालकांनी सांगितलं की रामोशी समाजाचं कवच आम्हाला परिचारक कुटुंबाला रामोशी समाजाचं कवच पहिल्यापासून आहे. रामोशी समाजाचं कवच परिचारक मालकांना सुद्धा आहे. रामोशी समाजाचं कवच छत्रपतींना सुद्धा होतं. रामोशी समाजाचं कवच राजे महाराजे गावचा पाटील सर्वांना कवच होतं. त्याच दृष्टीने आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला रामोशी समाजाची कवच देण्याची गरज आहे. आणि रामोशी समाजाने या पंढरीच्या विठ्ठलाच्या या ठिकाणी आपण हात उचलून या ठिकाणी सर्वांनी वर हात करून या ठिकाणी शपथ घ्यायची आहे. आपल्या देवापाऊच्या पाठीमागं आपण तन मन धनाने ताकदीने जसं राजे महाराजाच्या काळामध्ये छत्रपतींच्या काळामध्ये भैरजी नायक राहिले त्या पद्धतीने रामोशी समाजाने या ठिकाणी सर्वांनी वर हात करून आपण त्या ठिकाणी या ठिकाणी शपथ घ्यायची आहे. देवाभाऊच्या पाठीमागं ठामपणे आपण उभं राहू, ताकदीने उभं राहू. ज्या ठिकाणी आपल्याला आदेश होईल त्या ठिकाणी आपण ताकदीने उभं राहून देवाभाऊला सहकार्य करू. या ठिकाणी या सांगतो. परत एकदा मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला. मी या सर्व आपल्या जय मल्हार क्रांती संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वच महापुरुषांच्या चरणी विनम्रपणे अभिवादन करतो. ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण आज एकत्र आलोय असे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234व्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या पंढरपूर व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील तमाम रामोशी समाज बांधवांच्या वतीनं आयोजित केलेल्या या जयंती महोत्सवाला व्यासपीठावर उपस्थित असलेले, ज्यांच्या अथक प्रयत्नातनं या राज्याला, या राज्य सरकारला या ठिकाणी आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांची जयंती सर्व शासकीय कार्यालयामध्ये साजरी करण्याचं या ठिकाणी काम केलं आणि ज्यांच्या सातत्याने ज्यांनी रामोशी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले असे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दौलत नाना शितोळे साहेब, उपस्थित असलेले जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जाधव सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुभाषरावजी मस्के सर, उपस्थित असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातून व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित असलेले रामोशी समाजाचे सर्व माझी ज्येष्ठ मंडळी, चळवळीतले सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते, समोर बसलेले रामोशी संघटनेचे, रामोशी समाजाचे वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी, ग्रामीण भाग, विशेष करून सर्वच आजूबाजूच्या तालुक्यातून आलेले सर्व मान्यवर, उपस्थित पत्रकार बंधव, खरं म्हणजे वेळ बराच झालाय. मी आता नानांशी चर्चा करत होतो, त्यांनाही बऱ्याच ठिकाणी जायचंय, परंतु राजे उमाजी नायकांबद्दल बोलत असताना माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला इतिहास कसा असावा, कार्य कसं असावं, अशा पद्धतीचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हटलं तर राजे उमाजी नायकांचं व्यक्तिमत्व होतं. स्वातंत्र्य लढ्यातील प्रथम सशस्त्र क्रांतिकारक म्हणून राजे उमाजी नायकांना त्या कालावधीमध्ये पदवी बहाल केली. कुठलेही परकीय आक्रमणाला 14 वर्ष इंग्रजांसारख्या शक्तीला आपल्या भारतामध्ये न येऊ देता या माझ्या मायभूमीवर मी इंग्रजांना राज्य करू देणार नाही अशा पद्धतीची ज्यांनी हाक दिली आणि परकीय आक्रमण थोपवून लावण्यासाठी ज्यांचं महान असं पद्धतीचं योगदान होतं, असं पद्धतीचं राजे उमाजी नायकांचं व्यक्तिमत्व होतं. राजे उमाजी नायकांबद्दल बोलत असताना सांगण्यासारखं भरपूर आहे. अगोदरच्या या ठिकाणी वक्त्यांनी या ठिकाणी सगळं उमाजी नायकांचं चरित्र आपल्या समोर, पैलू आपल्या समोर उघडण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर मरावे परी कीर्तिरूपी उरावे अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व उमाजी नायकांचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. निश्चितपणाने
अनेक उपेक्षित पीडित घटकातनं येत असताना समाजाला योग्य दिशा देण्याची भूमिका आज दौलत नानांच्या माध्यमातून ते आज राज्यामध्ये फिरतायत। निश्चितच आज देवाभाऊन सारखं राज्य पातळीवर केंद्रीय पातळीवरचं नेतृत्व आज आपल्या समाजाच्या पाठीशी आहे आणि त्यामुळेच आज राजे उमाजी नाईक महामंडळ असेल, वेगवेगळ्या ठिकाणची जयंती पुण्यतिथी असतील, वेगवेगळ्या कॉलेजेसला नामांतराचा विषय असेल, अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून राजे उमाजी नाईकांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या रामोशी समाजा बांधवापर्यंत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आज देवाभाऊंच्या माध्यमातून दौलत नाना प्रयत्नशील आहे। जनतेवर इंग्रजी अत्याचार त्या कालावधीमध्ये वाढत असताना उमाजी नाईक बेभान होऊन त्या ठिकाणी मग त्यावेळेसच्या काळात विठोजी नाईक असतील, कृष्ण नाईक असतील, खुशाबा रामोशी असतील, बापू सोळसकर अशा अनेक त्या काळातल्या रामोशी समाजातल्या घटकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी खंडेरायाचा भंडारा उधळत त्यांनी इंग्रजांच्या विरोधात पहिला एल्गार या ठिकाणी केला आणि तो यशस्वी करून दाखवला। त्यामुळं स्वराज्य छत्रपतींच्या नंतर ज्यांचा राज्याभिषेक झाला अशा पद्धतीचं उमाजी नाईकांचं नेतृत्व या ठिकाणी होतं। त्यामुळं आज त्यांच्या या ठिकाणच्या जयंतीच्या निमित्ताने बोलत असताना आज समाज मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या ठिकाणी सातत्याने दौलत नानांच्या माध्यमातून कार्य होतंय। मला या पलीकडे जाऊन सांगायचंय की नाना या समाजातली मंडळी मुलं ही उच्च शिक्षित झाली पाहिजे, घराघरात अधिकारी दिसला पाहिजे, इंजिनिअरिंग दिसला पाहिजे, डॉक्टर दिसला पाहिजे, अशा पद्धतीचे कार्यकर्ता म्हणून मला या ठिकाणी नेहमी वाटत आले। रामोशी समाजाचं आणि परिचारक कुटुंबाचं गेल्या जवळजवळ 4 ते 5 पिढ्यापासूनचं नातं आहे। माझ्या पंजोबांपासून एक कौटुंबिक वीण घट्ट कशी असावी याचं उदाहरण जर म्हणलं तर परिचारक कुटुंबियाच्या भोवती परिचारक कुटुंबावर आजपर्यंत अनेक संकट आली, चांगले वाईट दिवस आले, परंतु या सगळ्या दिवसामध्ये खंबीरपणे पाठीशी ढाल म्हणून उभं राहायची जबाबदारी आज रामोशी समाजाने निश्चितपणाने केली, याचा मला निश्चितपणाने सार्थ अभिमान आहे। खरं तर आज प्रशांत मालक सुद्धा या कार्यक्रमाला येणार होते, परंतु थोडासा कार्यक्रम उशिरा होत असल्यामुळे दुपारीच त्यांना मुंबईला जावं लागलं। त्यामुळं मला या ठिकाणी रामोशी समाजाबद्दल बोलत असताना या समाजाला ज्या ज्या अडचणी येतील, जसं आता या ठिकाणी काही वक्त्यांनी सांगितलं की इथं काम करताना काही लोकांवर अन्याय होत असेल, परंतु मी या ठिकाणी शब्द देतो की रामोशी समाजावर अन्याय व्हायला इथं अजून कोण फायदा झालेला नाही। त्यामुळं निश्चितच ज्या पद्धतीनं एक कवच कुंडल आमच्या परिचारक कुटुंबावर रामोशी समाजाचा आहे, तेवढ्याच ताकदीनं तुमच्या पाठीशी उभं राहायची जबाबदारी आमची सगळ्यांची आहे। त्यामुळं आज दौलत नानांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सन्मान यात्रा आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जात असताना निश्चितपणाने समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचं प्रबोधन होईल आणि हा समाज मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या ज्या योजना शासनाने लागू केलेल्या आहेत नानांच्या माध्यमातून त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी असेल, मस्के सर असेल, अनेक संघटनेतले कार्यकर्ते ज्या योजना रामोशी समाजाला माहीत नाहीत त्या माहिती करून देऊन त्यांना त्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी प्रयत्न करतील, अशा पद्धतीचा मला या ठिकाणी विश्वास व्यक्त करायचा आहे। खरं तर देवाभाऊन सारखं नेतृत्व आज राज्याला एक दूरदर्शी अशा पद्धतीचं नेतृत्व लागले। आज अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की स्वातंत्र्याच्या अगोदरपासून ते नंतरपर्यंत आतापर्यंत रामोशी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकाही व्यक्तीची कुणाची धडपड नव्हती, वारंवार मागण्या व्हायच्या, परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खऱ्या अर्थाने ज्यांनी इतिहास रचला आणि ज्यांच्या व्यक्तिमत्वामुळं इंग्रजांसारखं मोठी शक्ती असताना सुद्धा त्यांना त्याच ठिकाणी परतावून लायची एक मोठं काम उमाजी नाईकांनी केलेलं असताना सुद्धा त्यांना आज समाजासाठी सातत्याने मागणी करावी लागत होती, परंतु देवाभाऊंनी आदरणीय दौलत नानांच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या संधी या समाजासमोर उपलब्ध करून दिल्यात। त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे आणि मला निश्चितपणाने खात्री आहे येणाऱ्या कालावधीमध्ये रामोशी समाजातल्या मुख्य प्रवाहात येत असताना तुमची मुलं सुद्धा चांगल्या हुद्द्यावर गेली पाहिजे, हा जो दृष्टिकोन आज दौलत नानांनी मनावर घेतलाय
तो निश्चितपणाने पूर्णत्वाकडे जाईल अशा पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा राजे उमाजी नायकांच्या चरणी या ठिकाणी विनम्रपणे नतमस्तक होतो, त्यांना मानवंदना अर्पित करतो. आणि बोलण्यासारखं बरंच आहे, परंतु नानांनाही बरंच बोलायचं आहे, मलाही एक मयत झाले त्या ठिकाणी नाना जायचं आहे. त्यामुळे रामोशी समाजा एक हक्काचं नातं आमच्या कुटुंबाचं पांडुरंग परिवाराचं राहिलेलं आहे. ते अधिकाधिक घट्ट राहायची जबाबदारी आमच्या कार्यकर्त्यांची आणि ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने परिचारक कुटुंबीय कुठेही मागे राहणार नाही अशा पद्धतीचा शब्द या ठिकाणी रामोशी समाजातल्या सर्व सहकार्यांना या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल जी काय संयोजन कमिटी आहे 4-5 दिवसापूर्वीच माझ्याकडे आले होते, परंतु नेहमी नाना या सर्वांना ताकद द्यायची जबाबदारी आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करतो. आता जाधव साहेब सरांनी या ठिकाणी सांगितलं की समाजाच्या मागण्या भरपूर आहे, या ठिकाणी जागाही त्यांना एक चांगला स्मारक या ठिकाणी व्हावं अशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे. मला निश्चितपणाने सांगायचं आहे की सरकार वरही आपलं आहे, परंतु आज प्रशासनाच्या ताब्यात नगरपालिका असल्यामुळं भविष्य कालावधीमध्ये ज्या ज्या मागण्या आज रामोशी संघटना या ठिकाणी करतात त्या आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली असेल, आमदार समाधानदादा आवताडे साहेबांच्या नेतृत्वाखाली या दोघही मंडळींच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशा पद्धतीचा शब्द या ठिकाणी सर्व रामोशी समाजाला देतो. पुन्हा एकदा आपण सगळे आलात, आपण जे विचार या ठिकाणी अगोदरच्या वक्त्यांनी सांगितले त्याचा मतितार्थ घेऊन ज्या पद्धतीचं कार्य या ठिकाणी राजे उमाजी नायकांना अभिप्रेत आहे तेच कार्य आपण करण्याचा भविष्य कालावधीमध्ये निश्चितपणाने प्रयत्न करू अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा राजे उमाजी नायकांच्या चरणी या ठिकाणी विनम्रपणे वंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय मल्हार, जय उमाजी. धन्यवाद. वरती आगमन करा बरं. एळकोट एळकोट, आवाज आवाज, एळकोट एळकोट. जय मल्हार. ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला ते अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, वयाच्या 32व्या वर्षी निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून छत्रपती शिवरायांच्या नंतर ज्या राजानं आपला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला ते राजे उमाजी नाईक यांच्या 234व्या जयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि गेल्या अनेक वर्षापासून पायाला भिंगरी बांधून या राज्यातला रामोशी बेरड समाज हा खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात यावा म्हणून जे रात्रंदिवस पळतात ते या जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय दौलत नाना शितोळे साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या राज्याचे अध्यक्ष आमचे मित्र जाधव सर आहेत आणि गेल्या 50-60 वर्षामध्ये सर्वच समाजाबरोबर छोट्या छोट्या समाजाला ज्या परिचारक घरांनी खऱ्या अर्थानं साथ सहकार्य दिलं त्या घरातील युवा नेते सन्माननीय प्रणव मालक परिचारक आणि ज्या आमचे जे ह्या ठिकाणी समालोचक आहेत त्या समालोचकांनी जे व्यासपीठावर सन्माननीय व्यासपीठावर नावं घेतली ते सर्व आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व समाज बांधवांनो, मी जास्त वेळ आपला घेणार नाही, परंतु पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टी आणि तालुक्याच्या वतीनं मी सर्वप्रथम मुख्यमंत्री सन्मान यात्रेचं या ठिकाणी स्वागत करतो. बांधवांनो, गेल्या 75 वर्षामध्ये जो समाज गाव कुसाबाहेर राहत होता, ज्या समाजाकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणणाऱ्याचं नाव आहे ते म्हणजे देवाभाऊ. म्हणून खऱ्या अर्थाने ही सन्मान यात्रा आज या ठिकाणी निघते आहे. नानाचे आमचे गेले 10-15 वर्षापासूनचे संबंध आहेत. खरं तर आदरणीय आमचे बहुजनाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या सावलीला ते सावली म्हणून राज्यभर सुद्धा ते नाना फिरत असतात. मी त्यांना खूप जवळून पाहिलं आहे. मी कुठल्या राजकीय पक्षावरती अजिबात टीका करणार नाही, परंतु बहिर्जी नाईक असतील किंवा या ठिकाणी असणारे आपले राजे उमाजी नाईक असतील,
यांचा इतिहास खऱ्या अर्थानं दाबण्याचं काम गेल्या 75 वर्षामध्ये झालेलं आहे. बांधवांनो, 75 वर्षानंतर ज्यावेळेस 2014ला देवाभाऊंचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये खऱ्या अर्थानं शासकीय जयंती नानाच्या संघर्षानं या ठिकाणी या देवाभाऊने खऱ्या अर्थानं GR काढला आणि ग्रामपंचायतीपासून ग्रामपंचायत असेल, तहसील कार्यालय असेल, जिल्हा परिषद असेल, नाहीतर या राज्यातला 6वा माळा असेल मुख्यमंत्री महोदयांचा, या प्रत्येक शासकीय ठिकाणी या ठिकाणी खऱ्या अर्थानं या राजे उमाजी नाईकाची जयंती साजरी करण्याचं जे ऐतिहासिक निर्णय घेतला त्याचं नाव आहे देवाभाऊ. म्हणून खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये गेल्या 30 तारखेपासून ही सन्मान यात्रा निघते आहे. का गेल्या 75 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं राजे उमाजी नाईकांनी चा इतिहास पाहिला तर खूप मोठा आहे. आता आमच्या एका अतिशय वक्त्यानं संपूर्ण इतिहास सांगितला, परंतु 1832 ते 34च्या काळामध्ये 1 रुपयामध्ये 20 ते 25 जणांचं कुटुंब वर्षभर भागणार. त्या काळातला 1 रुपया, त्या काळामध्ये 150 छावण्या इंग्रजांना खऱ्या अर्थानं आपल्या राजाला उमाजी नाईकांना पकडण्यासाठी टाकाव्या लागल्या, तरी सुद्धा आपला राजा सापडत नव्हता. म्हणजे खरं इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या या महान राजाला 10,000 रुपये त्या काळातले, म्हणजे आताचे करोडो रुपये असतील, एवढे देऊन खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये या देशामध्ये फितुरीचं ग्रहण नाना अनेक वर्षापासून आहे आणि तेच फितुरीचं घे करून 10,000 रुपयासाठी खऱ्या अर्थानं त्यातल्याच काही नालायक लोकांनी या ठिकाणी त्यांना इंग्रजांना स्वाधीन केलं. मला आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु या देवाभाऊ छोट्या छोट्या समाजाला, मग या ठिकाणी मराठा समाजापासून अनेक महामंडळ देवाभाऊंनी स्थापन केली. हे सगळं करत असताना आज राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ असेल, हे काम कोणी केलं तर देवाभाऊने केलं. या राज्यातल्या अनेक शासकीय कॉलेज असतील, अनेक संस्था असतील, या संस्थेला नाव देण्याचं काम खऱ्या अर्थाने देवाभाऊने केलं. म्हणून या ठिकाणी पूर्ण राज्यभर देवाभाऊंचं काम आणि रामोशी असेल, बेडर असेल, या समाजासाठी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं गेल्या 2014 पासून सर्वच समाजाबरोबर खऱ्या अर्थानं रामोशी समाज, माझा बेरड समाज या ठिकाणी गाव कोसाव बाहेरून या समाजाच्या मुख्य प्रभावात यावा म्हणून खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतले. म्हणून खऱ्या अर्थानं ही यात्रा मुख्यमंत्री महोदयाची सन्मान यात्रा आदरणीय नानांनी गेल्या 30 तारखेपासून संबंध राज्यभर सुरू केले आहे. नाना, मी आपलं या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खऱ्या अर्थानं आपलं मनापूर्वक तुमचा आणि तुमच्या सर्व समाज बांधवांचा मी या ठिकाणी आभार मानतो. आभार यासाठी मानतो की खऱ्या अर्थानं देवाभाऊची जाणीव आहे. देवाभाऊने आज दिलं म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या समाजाचा या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं उन्नती होणार आहे. का हो, या 75 वर्षाच्या काळामध्ये अनेक नेते होऊन गेले, अनेक पुढारी झाले, परंतु सरकारला कधी या छोट्या छोट्या समाजाचं या ठिकाणी देणं घेणं पडलं नाही. फक्त राजकीय सत्ता आणि सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, एवढाच काळ गेल्या 75 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं बहुजनावरती अन्याय झाला. परंतु 2014 पासून देवाभाऊच्या नेतृत्वाखाली या राज्यातला मराठा समाजापासून प्रत्येक छोटा मायक्रो समाज खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करतोय. म्हणून खऱ्या अर्थानं आज मुख्यमंत्री महोदय सन्मान यात्रा राज्यभर गेली जाते आहे. मी जास्त न बोलता अतिशय नम्रपणे या ठिकाणी एवढंच म्हणेन की राजे उमाजी नाईकांची जयंती गाव कोसाबाहेरून आज छत्रपती शिवरायांच्या समोर ज्या बहिर्जी नाईकांनी छत्रपतींबरोबर काम केलं, तिसरा डोळा म्हणून काम केलं, त्यांच्या साक्षीनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी उमाजी नाईकांची जयंती साजरी होते. माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या छोट्याशा कार्यकर्त्याला याचा मनस्वी आनंद होतोय. नाना, तुमचं असेल
देवाभाऊंचं असेल, या छोट्या छोट्या समाजाच्या माध्यमातून देवाभाऊंचं काम असेल, भारतीय जनता पार्टीचं काम असेल, तळागाळातील गावगाळातील शेवटच्या घटकापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा नाना आपल्या सर्व टीमचं आणि तमाम माझ्या रामोजी बेडर समाजाचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजे उमजी नायकांचा विजय असो. धन्यवाद. महापुरुषांना विनम्र अभिवादन. जे देशासाठी हुतात्मे झाले त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन. आज श्री पांडुरंगाच्या नगरीमध्ये पंढरपूरमध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 234वी जयंती आपण साजरी करत आहोत. या जयंतीच्या निमित्तानं भटक्या विमुक्तांचे नेते, बहुजनाचे नेते, रामोशी बेरड समाजाचे नेते, आदरणीय सन्माननीय लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब, या पंढरपूरचे नेते प्रणवजी परिचारक मालक साहेब, तसेच भाजपाचे तालुका अध्यक्ष मस्के सर व आमचे सर्व पदाधिकारी, काका जाधव, सागर जाधव व इतर सर्वच पदाधिकारी. मी काय आता या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, कारण माझ्या नंतर आता भाजपचे अध्यक्ष मस्के सर बोलतील, प्रणवजी मालक बोलतील आणि ज्यांचं भाषण आपण आवर्जून ऐकण्यासाठी थांबला आहात असे आदरणीय संस्थापक लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब बोलणार आहेत. त्यामुळे मी फक्त 1 मिनिटात माझं भाषण संपवतो. सर्वात महत्वाचं काकासाहेबांनी सांगितलं की 2014 पर्यंत आपला रामोशी बेरड समाज हा उपेक्षित, वंचित होता. अगदी महत्वपूर्ण घटना आहे, कारण 2014 हे वर्ष असं घडलं, या वर्षामध्ये रामोशी बेरड समाजाला एक वाघ मिळाला लोकनेते दौलतनाना शितोळे साहेबांच्या रूपानं. आणि त्याच वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेबच होते. 2014च्या अगोदर आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा आमची बेरड रामोशी समाज हा परतंत्र्यात होता. कोणतीही कामं होत नव्हती. परंतु 2015ला आपण एक कृती समिती स्थापन करून लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर कार्यालयाला आपण मोर्चे काढले. मोर्चे ह्याच्यासाठी काढले की आमच्या काय 10 मागण्या होत्या, त्या मागण्या मान्य कराव्यात आणि आमच्या समाजाला न्याय मिळावा. याची दखल घेऊन ज्यावेळेस आझाद मैदानावर 8 ऑगस्टला आपण मोर्चा घेऊन गेलो, त्यावेळेस ज्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना हा निरोप गेला, त्यांनी लगेच शिष्टमंडळ बोलवून घेतलं. नाना म्हणले, नाना तुमच्या अपेक्षा, तुमच्या काय मागण्या त्या आम्हाला सांगा. तर त्यातल्या 10 मागण्या समोर मांडल्यानंतर लगेचच पहिली मागणी महत्वाची होती ती फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी मान्य केली. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय कार्यालयात जयंती साजरी करावी आणि ती लगेच त्याचा GR काढण्यात आला. त्यामुळं आम्ही ही धन्यवाद यात्रा काढतोय. यानंतर पुढच्या काळामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावानं आर्थिक महामंडळ काढलं. त्याच्या मागचा उद्देश हाच होता, समाज प्रवाहात आणण्यासाठी, समाज आर्थिक सक्षम झाला पाहिजे म्हणून आम्ही आमच्या समाजाला त्या महामंडळाचा लाभ व्हावा म्हणून राजे उमाजी नाईक यांच्या नावानं आर्थिक महामंडळ काढलं. त्यामुळे आम्ही गेल्या 7 सप्टेंबर पासून मुख्यमंत्री सन्मान यात्रा काढली. त्यानंतर सर्वच महापुरुषाच्या जीवनावर चित्रपट आले. आम्हाला सुद्धा वाटू लागलं की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवनावर पण चित्रपट प्रदर्शित व्हावा, अशी एक आमची मागणी होती. लवकरच ती मागणी आपली पूर्ण होऊन त्यांच्या जीवनावर चित्रपट होणार आहे. त्यानंतर 11वीच्या पुस्तकामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवनावर एक पाठ आला. तो सुद्धा फक्त देवेंद्र फडणवीस साहेब हेच करू शकले. त्यानंतर या समाजामध्ये चांगलं काम करणारे समाजसेवक आहेत, समाज सुधारक आहेत किंवा समाजसेवक आहेत, त्यांच्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून राजे उमाजी नाईक यांच्या नावानं पुरस्कार त्या ठिकाणी चालू करण्यात आला. आणि आता चालू घडीला 7 सप्टेंबरला मुख्यमंत्री साहेबांनी ज्या गोष्टीची घोषणा केली
ती म्हणजे मला वाटते 1990 सालापासून जे रामोशी बेरड समाजाचे नेते होते त्या सर्वांची एकच मागणी होती, आपलं ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांची राष्ट्रीय स्मारक आहेत, त्याच धर्तीवर आपले सुद्धा आद्य क्रांतीवीर राजमाई नाईक यांचं राष्ट्रीय स्मारक असावं अशी मागणी आपण दौलत नाना शितोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समोर मांडली होती. ती ही मागणी मंजूर होऊन 49 कोटी 10 लाख रुपयाचा 5 एकरामध्ये दिवे या ठिकाणी ते स्मारक असं होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी कालच एक आपल्या 7 सप्टेंबरच्या जयंतीमध्ये महाज्योतीप्रमाणे रामोशी बेरड समाजासाठी एक योजना राबवून त्यामध्ये पोलीस भरती असू द्या, इतर MPSC UPSCचा अभ्यास करणारी मुलं असू द्या, त्यांच्यासाठी मोफत प्रशिक्षणाची सोय त्या योजनेमार्फत देण्याची घोषणा केलेली आहे. आणि सर्वात महत्वाची घोषणा आम्ही गेल्या वर्षी शासनाकडे मागत होतो ती गोष्ट म्हणजे आर्थिक महामंडळामध्ये जे 1 लाखाचं थेट कर्ज योजना होती त्यामध्ये आम्हाला असं काय भरीव काम होऊ शकत नव्हतं, म्हणून त्या ठिकाणी 5 लाखाचं एक थेट कर्ज योजना मिळावी अशी आपली मागणी होती. परंतु तेवढी मोठी मागणी न मान्य करता 1 लाखाऐवजी 2 लाखाचं थेट कर्ज योजना त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी परवा 7 सप्टेंबरला घोषणा केली आणि त्याची कारवाई 1 महिन्यातच सुरू होईल. याच्यामध्ये पण काय जाचक आहेत, त्यातलं पण अटी कमी करायचं आपलं ठरलेलं आहे. अशा प्रकारच्या काही योजना आहेत किंवा काय आमच्या मागण्या आहेत, त्या मागण्या फक्त आणि फक्त देवाभाऊ यांनी मान्य केल्या म्हणून आम्ही मुख्यमंत्री सन्मान योजना या ठिकाणी काढलेली आहे. आजपर्यंत प्रणव मालक 31 मुख्यमंत्री होऊन गेले, पण आमच्या रामोशी बेरड समाजाचा विचार करणारा एकच मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ. त्यांच्यामुळं आमच्या समाजाला न्याय मिळालाय आणि आम्हाला खात्री आहे पुढील काळामध्ये आमच्या ज्या ज्या काय मागण्या आहेत, आमच्या ज्या ज्या काय अडचणी आहेत, त्या 100% आम्ही त्यांच्याकडून मागण्या मान्य करून घेऊच. परंतु या पंढरपूर तालुक्याच्या वतीनं स्टेजवर बसलेले आमचे भाजपाचे मस्के सर असतील, प्रणवजी मालक असतील, या सर्वांना उद्देशून मी बोलतो की महाराष्ट्रातील नानासाहेब, महाराष्ट्रातील लाखो वारकरी, लाखो भाविक भक्त या ठिकाणी पंढरपूरमध्ये येतात. तर पंढरपूर तालुक्यातील जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं माझी एक मागणी आहे, या पंढरपूर शहरामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा भव्य दिव्य असा पुतळा या ठिकाणी उभा करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून अतिशय चांगल्या मोक्याच्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी यांचा पुतळा उभा करण्याची जागा उपलब्ध करून द्यावी आणि पुतळा आम्हाला बसून पुढील वर्षामध्ये करून मिळावा अशा प्रकारची महत्वाची मागणी मी या ठिकाणी अध्यक्ष या नात्याने करतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी, जय भैरजी नाईक, जय बेडर कनप्पा. काका जाधव या ठिकाणी मनोगत व्यक्त करतायत. धन्यवाद. सर्वांच्या अगोदर दिलगिरी व्यक्त करतो की सोलापूरला गेल्यामुळे कार्यक्रमाला येण्यासाठी उशीर झाला. आज आपल्या पंढरपूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 234वी जयंती आपण साजरी करतोय. या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आपणा सर्वांचं दैवत आदरणीय दौलत नाना शितोळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री सन्मान यात्रा काढण्यात आलेली आहे. ती मुख्यमंत्री सन्मान यात्रा आज आपल्या या पंढरपूर शहरामध्ये, पंढरपूर नगरीमध्ये आलेली आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, प्रमुख अतिथी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दौलत नाना, विचार मंचावर उपस्थित असणारे जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय अंकुश जाधव सर, विचार मंचावर उपस्थित असणारे प्रणव परिचारक मालक, तसेच विचार मंचावरची सर्व मंडळी, विचार मंचाच्या समोर उपस्थित असणारे सर्व रामोशी बेरड समाज बांधव, सर्वप्रथम मी आपणांना उमाजी नाईकांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. जयंती महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. 7 सप्टेंबरला भिवडी या उमाजी नाईकांच्या जन्मगावी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, बहुजनांचं दैवत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मोठा कार्यक्रम भिवडी या ठिकाणी झाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून नानांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा मुख्यमंत्री सन्मान यात्रेच्या नावे काढून आज तो दौरा आपल्या शहरामध्ये आलेला आहे. आपण बघतोय देशाला स्वातंत्र्य होऊन जवळपास 78 वर्ष झालेले आहेत.
आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर 78 वर्षांना आपला समाज आज एक होतोय, एकत्र येतोय, मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम होत आहेत. आपल्या कार्यक्रमाच्या विचारमंचावरती राजकारणामधली, समाजकारणामधली, अर्थकारणामधली, शिक्षण क्षेत्रातली अनेक प्रतिष्ठित मंडळी आपल्या विचारपीठावरती येत आहेत. आणि आपलं काम आहे की पाठीमागच्या काळामध्ये नक्की आमचं काय झालं, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करेपर्यंत आम्ही कोणत्या कोणत्या गोष्टींना तोंड आम्हाला द्यावं लागलं, या सगळ्या गोष्टी बोलाव्याशा मला वाटतात. परवा मी भिवडीच्या ठिकाणी पण माझं भाषण केलं होतं, पण त्या ठिकाणी नानाही स्टेजवरती नव्हते आणि कुणीच राजकीय मंडळी स्टेजवरती नव्हते. नाना मुख्यमंत्री साहेबांना घ्यायला गेले होते आणि त्याच्यामुळं माझं जे बोलणं होतं ते नानांपर्यंत सुद्धा समजलं नव्हतं. परंतु नाना मला सांगायचं आहे की 1871ला भारतामध्ये क्रिमिनल ऍक्ट बनवण्यात आला, गुन्हेगारी कायदा बनवण्यात आला आणि गुन्हेगारी कायदा बनवून त्याच्यामध्ये रामोशी, बेरड, बेडर जातीसह भटकेमुक्तातल्या काही जातींना सेटलमेंट मध्ये त्या काळची जेल एक तार कंपाऊंड बनवलेला असायचं आणि त्याच्यामध्ये या लोकांना टाकलं जायचं. आणि आमचा जो हा सोलापूर जिल्हा आहे ना, त्या सोलापूर जिल्ह्याला सोलापूर शहरामध्ये सुद्धा एक सेटलमेंट बनवण्यात आलं आणि त्याच्यामध्ये जवळपास 1000 कुटुंब भटकेमुक्तातली टाकण्यात आली. त्याच्यामध्ये 600 ते 700 कुटुंब ही रामोशी, बेरड, बेडर जातीची होती. पण 1871ला इंग्रजांनी असं का केलं, का कायदा बनवला, आमच्या लोकांना का त्या सेटलमेंट नावाच्या जेलमध्ये टाकलं? तर त्याचं कारण होतं की उमाजी नायकांनी जी इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड उभं केलेलं होतं, इंग्रजांच्या विरोधात लढाई लढलेल्या होत्या, इंग्रजांच्या विरोधामध्ये गोरिला नावाची त्यांची रणनीती होती, लढाई करण्याची पद्धत होती. त्या पद्धतीने त्यांनी इंग्रजांना सोडो की पळो करून सोडलं होतं. उमाजी नाईक यायचे, हल्ला करायचे, निघून जायचे, इंग्रज सैरा वैरा धावायचे, उमाजी नाईक कुठायत, उमाजी नाईक कुठायत, उमाजी नाईक सापडायचेच नाही. म्हणजे ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा उपयोग केला तीच पद्धत उमाजी नायकांनी सुद्धा वापरली होती आणि इंग्रजांना या जगामध्ये पहिलं आव्हान दिलेलं होतं. कारण इंग्रजांचा अंमल अर्ध्या जगावरती होता, इंग्रजांच्या राज्यावरती सूर्य मावळत नव्हता आणि अशा इंग्रजांच्या विरोधामध्ये कुणीही शस्त्र उचलायला तयार नव्हतं. त्यावेळेस रामोशी, बेरड, बेडर जातीच्या उमाजी नायकांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये शस्त्र उघडलं होतं आणि याची चर्चा इंग्रजांच्या कॅबिनेट मध्ये म्हणजे इंग्लंडच्या राजशाहीमध्ये किंवा तिथल्या संसदेमध्ये सुद्धा होत होती की महाराष्ट्रातले, भारतातले रामोशी आणि त्यांचं नेतृत्व करणारे हे उमाजी नाईक निश्चित काहीतरी बदल करू इच्छित आहेत आणि त्यांना वेळीच आवरलं पाहिजे. मग हा लढा इंग्रजांच्या विरोधामध्ये सुरू झाल्यानंतर उमाजी नायकांच्या नंतर सुद्धा खरं तर उमाजी नायकांना फाशी देण्यात आलं आणि 3 दिवस तिथं पिंपळाच्या झाडाला लटकवत ठेवण्यात आलं. का? तर इथल्या लोकांवरती दहशत बसली पाहिजे, रामोशी, बेरड, बेडर जातीवरती दहशत बसली पाहिजे आणि यांच्यानंतर पुन्हा कुणीही आमच्या विरोधात उठलं नाही पाहिजे. पण दहशतीला घाबरतील ते रामोशी कसले नाना, दहशतीला घाबरतील ते रामोशी कसले? उलट रामोशातली अनेक लोक उठली पुढं आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये लढायला लागली. अण्णाभाऊ साठेने एक कादंबरी लिहिलेली आहे, फकीरा. आता नाना सांगत ते की 40-42 आपल्यातले महापुरुष आहेत ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे बहिर्जी नायकांपासून आतापर्यंत. परंतु जी फकीरा कादंबरी अण्णाभाऊनी लिहिलेली आहे त्या फकीरा कादंबरीमध्ये सुद्धा अण्णाभाऊ लिहितात की रामोशी लोक इंग्रजांच्या विरोधात फकीरा बरोबर लढली आणि त्यांना सुद्धा इंग्रजांनी फाशी दिलं. म्हणजे सगळी लोक इंग्रजांच्या विरोधात लढत होती, रामोशी लोक लढत होती म्हणून इंग्रजांनी सेटलमेंट बनवल्या आणि आम्हाला जेलमध्ये टाकलं. 1947ला देश स्वतंत्र झाला, देशामध्ये परिवर्तन झालं, देशामध्ये बदल झाला, देशाचा राष्ट्रध्वज फडकवला गेला, देशातली लोक एकत्र आली, नवनवीन कपडे घातले, खाऊ वाटलं, गोड गोड पदार्थ लोकांनी खाल्ले. परंतु आमची लोक तरी सुद्धा सेटलमेंट मध्ये आणि जेलमध्येच होती. त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं, ते त्या जेलमध्येच होते. मग स्वातंत्र्य कधी मिळाले या लोकांना? या लोकांना 31 ऑगस्ट 1952ला सेटल मधून बाहेर सोडण्यात आलं, सांगितलं तुम्ही विमुक्त झालाय, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालंय, तुम्ही जावा. त्या जेलमधून आपली लोक बाहेर आली. बाहेर आल्यानंतर राहायला घर नाही, कसायला शेती नाही, व्यवसाय करायला भाग भांडवल नाही आणि मग आमच्या लोकांनी जगायचं कसं? खरं तर त्या काळामध्ये देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान होते. त्यांचं काम होतं जी जी लोक इंग्रजांच्या विरोधामध्ये लढली,
ज्या ज्या लोकांना इंग्रजांनी गुन्हेगार म्हणून त्या जेलमध्ये टाकलं, इंग्रजांनी एवढे प्रचंड त्यावेळेस अन्याय केले, त्या कायद्यामध्ये 1911 आणि 1924 ला सुधारणा केली आणि आमच्या महिलांना सुद्धा त्या जेलमध्ये टाकलं. आमच्या महिला सुद्धा त्या सेटलमेंट मध्ये होत्या. परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि 31 ऑगस्ट 1952 ला आम्हाला त्यातून बाहेर काढल्यानंतर आमच्यासाठी काहीच व्यवस्था केली नाही. आमच्यासाठी खरं तर स्वतंत्र मंत्रिमंडळ पाहिजे होतं, आमच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ पाहिजे होतं. आमची लोक जी इंग्रजांच्या विरोधात लढली आणि इंग्रजांच्या गोळ्यासमोर शहीद झाली, इंग्रजांनी ज्यांना फासावरती दिलं त्या लोकांच्या नावानं वेगवेगळी विद्यापीठं पाहिजे होती, वेगवेगळी शहरं पाहिजे होती, अनेक ठिकाणच्या रस्त्याला त्या लोकांची नावं पाहिजे होती. परंतु असं काहीच नाही झालं. आमच्या लोकांना आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्ज द्यायला पाहिजे होतं, आमच्या मुलांना शिक्षणासाठी कर्ज द्यायला पाहिजे होतं, आमच्या मुलांच्या शिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था करायला पाहिजे होती. परंतु ते काहीच केलं नाही. पुढच्या काळामध्ये आमच्या लोकांमध्ये काही नेते तयार झाले. ते नेते वेगवेगळ्या मतदारसंघामधल्या आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायला लागली की आमच्या उमाजी नाईकांची शासकीय जयंती झाली पाहिजे, आमच्या उमाजी नाईकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं पाहिजे. परंतु त्या सरकारने फक्त आमच्या लोकांची मतं घेतली, ना आमच्या उमाजी नाईकांची राष्ट्रीय जयंती साजरी केली नाही, ना आमच्या मुलांना आर्थिक विकास महामंडळ काढलं नाही, ना आमच्या लोकांना कसण्यासाठी जमीन दिली नाही, काहीच नाही. आम्हाला बजेटच नव्हतं. आणि असं करत असताना 2014 ला मात्र आमच्या समाजामध्ये बदल झाला. आमच्या वाघासारख्या समाजाला खरं तर वाघाचा जो कळप असतो त्या वाघाच्या कळपाचा नेता सुद्धा वाघच असावा लागतो. जर वाघाच्या कळपाचा नेता लांडगा झाला तर लांडग्याच्या वरचे हाल त्या वाघांचे होतात. आणि 2014 ला आमच्या रामोशी बेडर जातीच्या वाघांच्या कळपाला दौलत नाना शितोळे नावाचा वाघ सरसेनापती भेटला.